भोजनासाठी करायची आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला पूर्णत्व माहिती पाहिजे. तत्व माहित नसेल तर फळ मिळणार नाही. म्हणून प्रथम पूजनासाठी ब्राह्मण असा. ग्रंथ रचना करत असताना भगवान परमात्म्याची ही लीला मांडत असताना अनेक ऋषींनी आपलं तपोबल त्या ठिकाणी दिले. आणि आपण आज काय आपलं भाग्य या भवन त्रिभुवन भवन या ठिकाणी शिव महापुराणाबरोबर नवनाथ संगीत कथाचा सार महाराज दोन्ही बी होईल का म्हटलं बघू करून. बघू करून झालं तर होईल. करणारा असला तर होईल ना. आणि आपण या ठिकाणी भगवान भोलेनाथाची कथा सुरस या ठिकाणी श्रवण करणार आहोत. त्याचबरोबर हे नवनाथ कोण होते, ही काय भानगडे कान फाडे. काही लोकांना अजून नवनाथ म्हणलं की भेव वाटत, पण घाबरायची गोष्टच नाहीये. या ठिकाणी आपण या पुष्पाकडे जात असताना लक्षात घेणार आहोत छोट्या छोट्या गोष्टी. प्रथमतः तुमच्या नगरीमध्ये महाराजांच्या कृपा आशीर्वादानं कथा भरपूर झाल्या, पण माझा योग पहिली बार आला. हरी महाराज आज आपण आपल्या कार्याकडे जात असताना पुष्पाकडे जात असताना प्रथम सगळेजण हात वर करून भजन कर. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. पार्वते हर महादेव. कृष्ण भगवान की जय. कानिबनाथ भगवान की जय. आणि आपण बघत आहोत
महाराज शिवपुराण आणि नवनाथ भक्तीसार कसा. 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र सांगितले गेले. आणि या 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्रामध्ये श्रीमद भागवत महापुराण या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे. कवी हरी अंतरिक्ष दुर्मिल चमत्कार भंजन अविहोत्र सुलक्षणी. अर्थात नऊ नारायण. आणि या नऊ नारायणांनी अनेक प्रकारच्या लीला केल्या. आणि शिव महापुराणामध्ये आपण बघत आहोत भगवान परमात्म्याची लीला आपण किती वर्णन करणार. वेद थकून गेले बाबा भोलेनाथाचं कौतुक करता करता. वेदानं सांगितलं अहम ब्रह्मस्मी ओम. सर्व चराचर भरून उरलेला तो भगवान. परंतु झालं असं अगोदर कोण. कथा ऐकायची तर आपण ध्यान देऊन ऐकलं पाहिजे. ती आपल्या घरापर्यंत गेली पाहिजे. नाहीतर मग गेलतो आम्ही नुसती कथा ऐकायला. काय ऐकलं. महाराज म्हणत होते काहीतरी, काही सांगता येत. हा चांगलं बोलले म्हणले, पण काय बोलले काही कळलं. आवाज स्पष्ट येतोय का काही गुतून गुतून येऊ राहिला तुम्हाला. चांगला आवाज येतो नाही. मग यांना सांगायला जर तुम्हाला कळत नसलं. आज ब्रह्मदेव आणि विष्णू भगवान हा शोध घेण्यासाठी निघाले. आधी कोण. आधी कोण. महाराज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. माऊली ज्ञानोबराने सांगितलं आदिनाथ गुरु आहे सगळ्यांचे. परंतु बघा भगवंताचं चिंतन करत असताना या ठिकाणी येण्यासाठी खूप संकट वाटायला लागले. त्या संकट कसं दूर होईल हे कळत नव्हतं. बाबा भोलेनाथांनी ते अगदी सहज तारलं. महाराज कधी कधी या ठिकाणी बोलताना किती गुण गाऊ त्या भगवंताचं, किती वर्णन करावं कळत नाही. ब्रह्म आणि विष्णूचा या ठिकाणी संवाद सांगू लागला. परंतु कशाच्या आधारे. 4 खांब महत्वाचे सांगितले.
या 4 खांबाला धरून जायचं सांगितलं आणि कशाही रीतीनं गेलं तर तिथंच येणं आहे. वासुदेव परो वेदा वासुदेव परो मखा वासुदेव परो योगा वासुदेव परो क्रिया वासुदेव पर ज्ञान वासुदेव परो तपा वासुदेव परो धर्म वासुदेव परो गती. संस्कृत तुम्हाला कळल का नाही कळल मला नाही माहिती भाऊ. वासुदेव परो वेदा वेदानी जरी गेलो म्हणलंय नुसते संस्कृत जरी बोललो मी कर्पूर गौरम करुण अवतारम संसार सारम भजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. चला म्हणले तर संस्कृत जरी बोलले वेद म्हणजे संस्कृत आहे का नाही. मखा मखाचा अर्थ होतो यज्ञ. आता यज्ञ चालू आहे पलीकडून. 2-4 साधू बसले म्हणले महाराज येऊन चालू झालं स्वाहा स्वाहा स्वाहा. काय खा म्हणलं शिरा भात शिरा काय म्हणून होईल ना. त्यालाही कर्म पहिलं महत्वाचं सांगितलं. यज्ञ सफल होतो महाराज पण तो यज्ञ सफल करता आला पाहिजे. मंत्र सत्य होतो पण तो करता आला पाहिजे. मग तुम्ही म्हणले महाराज आम्हाला द्या शिकून. शिकायला शाळेत जावं लागतं. पुढं गुरु जवळ जावं लागतं. यज्ञानं जरी गेलं तरी तिथंच यायचं आहे. 4 खांब महत्वाचे. कुणी पुढं नाही आपण पुढं. आणि बघा काहींनी ठरवलं म्हणले आम्ही योग क्रियाच्या साधनेनं देवाच्या भक्तीपर्यंत जातो. खरंय जाता येतं. हे बघा कीर्तन आपण लय ऐकले पण हे बारीक बारीक गोष्टी आपल्याला कोणी सांगणार नाही. योगा जरी जायचंय प्राणायाम विलंब लोप माहितीये का तुम्हाला. पिंगला नाडी पिंगला नाडीत घुसावं लागेल. मध्य नाडीत घुसावं लागेल. ओमकार सोहमकार यकार मकार उकार. हा कसा कळल. हा कळेल का कळेल का. प्रवीण भाऊ प्राप्त होतं बर का पण करता आलं पाहिजे. कोण म्हणले महाराज आम्ही रात्रंदिवस हरिनाम केला व भजन केले टाळ वाजले मृदुंग वाजला सत्यनारायण घातलं देवपूजा केली. पावला नाही पावणारच नाही. पावायला तुम्ही कर्म ते योग्य केले नाही आणि केले तर त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ दडलेला आहे. म्हणजे निस्वार्थ करावा लागेल. मशानात भूत राहता असं कोण ऐकलं. इथं बसलेले लोकांनी मशानभूमीत भूत राहता असं कोण ऐकलं का. आणि खाली मशानभूमीत काय राहत रे भूत बरोबर. चौकदार हुशार झाला. खऱ्या अर्थानं
कर्म जर चुकलं तर माणसात बी भूतच आहे भाऊ. हे कर्म महत्वाचं आहे. काय कर्म आहे? महाराज सांगू लागले वसुदेव परो वेदा वसुदेव परो मखा. वेद व्यवस्थित उच्चारण झालं तर खरं, नाही तर अवघड आहे. मंत्राचा काना मात्र हुकला कटोला बसलाच मग फळ भेटत. यज्ञ जरी ते करत असताना, यज्ञ पवित्र करत असताना ते जरी हुकलं तर मग काही खरं. म्हणजे लोप विलोप करून प्राणायामच्या साह्याने आम्ही देवापर्यंत पोहोचू. अनेक जणांच्या लंगुट्या घसून गेल्या. प्राणायाम व्यायाम साध्य झालं का? सगळ्यालाच टाटा बिर्लाच होता आलं का? प्रवीण दादा, आमचे प्रवीण भाऊ भाडाईत यांचं जोरदार आपण सर्वजण टाळी वाजवू, धन्यवाद देऊ त्यांना. या ठिकाणी त्यांनी आपला कार्यक्रम सर्वांना दिसण्यासाठी आपलं चॅनल या ठिकाणी आणलेलं आहे. हा साधा योग नाही महाराज, योगा योगच आहे. आमचे सुंदर असं गायनाचार्य, तशी माझी कथा त्यांनी जानराव भाऊनी पहिली वाजवली होती. आणि हरी महाराज आम्हाला जुने आहे. शिवाजी काका महाराज या ठिकाणी आहेत. मग हा साधा खेळ नाही आहे. शिवाजांनी योगायोग घडून आला. मग महाराज म्हणले त्यांनाही जाता येईल, पण खरं आहे, पण ते सोपं नाही म्हणले. ती पिंगला नाडी जागृत जर झाली तर मग तिच्यातून बाहेर येता येतं का, मग आतमध्ये घुसता येतं का, हे बी एवढं सोपं नाही. मग काय करावं लागेल म्हणले? क्रिया करू म्हणले. नाही म्हणले नारायण महाराजची कथा लय चांगली, आपण बी करू म्हणले. बसले जाऊन, पण ते पुढं काय बोलायचं? ईश्वराची देण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत किती जरी ग्रंथ वाचले, जोपर्यंत 10वा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत काही सापडत नाही. किती चाल म्हणा, किती भजन पाठ करा, भजन पाठ करता करता मग पुढं पाठन मग सर सपाट झालं. पण मेळ लागला नाही महाराज. मग धर्माच्या गतीनं जाऊ म्हणले. धर्म कोणी कोणी केला? धर्म पांडवाने
सगळ्यात शेवटचं आहे बर का, हे लक्ष द्या, इकडे पहा. हरी महाराज धर्म महाराज धर्माचे ना जाता येईल म्हणले हो. वासुदेव परो धर्म, परो धर्म नाही म्हणले हो. नाना कथा केली म्हणले, आता काही नाही, त्यांच्या घरी झालं पारायण, आपल्या घरी काही गरज नाही. परो दुसऱ्याचं मग नाही होणार म्हणले. वासुदेव परो धर्म, धर्म हा प्रत्येकाला करावा लागेल. म्हणून कथा कीर्तन व्हायच्या पहिले चौकड आपल्या घरी काय कार्य आहे याची पत्रिका शिदा अक्षदा ह्या वाटायच्या. कुठं कुठं वाटायच्या महाराज, चौमुलकी वाटायच्या, आपली जितपर्यंत जाता येईल तिथपर्यंत. पाहुणे रावळे सोयरे धायरे सगळ्यांना सांगायचं. कशासाठी? त्याच्यामध्ये धर्म घडला पाहिजे. वासुदेव परो धर्म, वासुदेव परो गती. या धर्मानं गती येईल. चार खांब एकदा मजबूत झाले रे झाले भक्तीचे, मग तुम्हाला काहीच पान उघडायची गरज नाही बर का. मग चला लक्षात घ्या, काय वेदा मखा ज्ञान तप कर्म धर्म मग गती. आज आपण भगवान परमात्म्याचं चिंतन मांडत आहोत. आनंद वाटला, हृदयाला एकदा आनंद झाला रे झाला, मग भगवंताला होत. आणि हे पुष्प आपण भगवान परमात्म्याच्या चिंतनाकडे नेत असताना ब्रह्मदेव आणि विष्णू भगवंताचा संवाद आहे. बरे ब्रह्मदेव साधे नाही, आताचे ब्रह्मदेव नाही बर का. एखाद्याचं नाव भगवान, नाव भगवान, बाकीचं मी बोलत नाही, तुम्ही समजून घ्या. नावात तुकाराम आणि मुखात कधीच राम नाही. वासुदेव परो धर्म, ब्रह्मदेव आणि विष्णू भगवंताचा संवाद या ठिकाणी आपण बघत आहोत. महाराज वासुदेव विष्णू भगवंत साधे नाही. या विष्णू भगवंताची माया ही आगळी वेगळी निराळी आहे. आणि या ठिकाणी भगवान विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचा संवाद आपण बघत आहोत. स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 स्वागतम. इस तरह से नमन में करूँ आपका, इस तरह से नमन में करूँ आपका. स्वागतम
जोर से ताली बजाइए, हर हर महादेव। स्वागतम। आणि दोघांचा संवाद चालू आहे, ब्रह्मदेव आणि विष्णू महाराजांचा संवाद, तू आधी मी आधी बोलत असताना संवाद साधारण नाही, तो म्हणतो मी आधी, हा म्हणतो मी आधी, पण काय करावं, दोघांचा वाद संपेनासा झाला, अजिबात जमणार नाही, मी आधी मी आधी मी आधी। आणि मग बाबा भोलेनाथाला विचार पडला, महादेवाला विचार पडला, दोघांच्या भांडणामध्ये आपल्याला तिसऱ्याला उडी घ्यावा लागेल, म्हणून एक खांब दोघांच्या मध्ये तयार झाला आणि विष्णू भगवंत निद्रास्त आहे। ब्रह्मदेवाने ठरवलं आपण वरून खाली उडी मारू, हा खांब ब्रह्मदेव कितीक वेळा त्या ठिकाणी वर गेले आणि खाली उतरले। विष्णू भगवंताची निद्राशयन संपूर्ण झालेली आहे, अगदी विष्णू भगवंत उठून उभे राहिलेले, कारण हे बघा एकनाथ महाराजांनी भारुड म्हणलं, थोडस आठवलं बोलून जातो, राग मानू नका। हा हा दादल्या नको ग बाई, कोणता काय करावं महाराज, आम्हाला परमार्थाचा वजनात करायचा नाद आहे महाराज, खुळा असतो एखाद्याला नाद, आणि एखाद्याला चाल ढकल गोडा हाकल। विचार करू लागले महाराज, काय करावं, दोघालाही एकूणाराचं मूळ सापडाना, म्हणून महादेव प्रकट झाले, बाबा भोलेनाथ। बरं ते काही पार्वतीला घेऊन नाही आले, एकटेच आले, दोघांचा संवाद सारखा चालू आहे। ब्रह्मदेवाचे 5 मुख आहे, किती मुख आहे, आणि 4 मुखांना वेद बोलत आहे, वेदाची गणना सांगत असताना कधी कधी विष्णूलाही माग टाकीत आहे, परंतु बाबा भोलेनाथ म्हणले या दोघांचं भांडण संपणार नाही, आपल्याला शिवपुराणामध्ये घुसून अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश। बाबा भोलेनाथांनी विचार केला, आपल्याला जावाच लागेल, शिव कन कन में समाया है, संतों ने समझाया है, शिव कन कन में समाया है, संतों ने समझाया है, कन बन संतों ने समझाया है, असं कधी पाहायला मिळणार आहे महाराज,
ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही शांतीला धरा 5 मुखावाला बाबा. ब्रह्मदेवाला किती मुख सांगितले? 4 मुखानं फक्त वेद बोलत होते आणि 5वं मुख काय करीत होतं माहित आहे? 5वं मुख काय करीत होतं? सगळं घाण 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 बोलत होत. नाही कळालं? ब्रह्मदेव महादेवाला विनंती करताय बाबा मी आधी सांगा, विष्णू भगवंत नंतरचे सांगा. हातवारे करू लागले. ब्रह्मदेवाला बऱ्याचदा सांगितलं कोण आधी. विष्णू भगवंत म्हणले मी आधी. काय करावं? म्हणले 2 जण शोध घ्या. शोध घेता घेता काही 1000 वर्ष निघून गेले. मग कळालं की बाबा भोलेनाथ आदी आहे. दोघांनी साष्टांग दंडवत केला, दर्शन केलं. परंतु ब्रह्मदेवाकडं कोणत्या नजरेनं बघावं काही कळत नाहीये. 4 वेद चांगले बोलत आहे पण एक मुख मात्र खराब वाणी बोलत आहे. समोरून महादेवाला स्तुती करू लागले. समोरून स्तुती करत आहे महादेव. बाबा ब्रह्मदेव समोरासमोर आहे. आणि अशा बाबा भोलेनाथाला क्रोध अनावर होत नाहीये. कारण 4 मुख चांगलं बोलत आहे, एक मुख मात्र खराब वाणीनं बोलत आहे. आणि महादेव युद्धाच्या भूमिकेमध्ये निर्माण झाले. काय करावं? महादेव आपला त्रिशूळाने एक मुख त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं छेदन केलेलं आहे. ब्रह्मदेव एक मुख ब्रह्मदेवाचं गळून पडलेलं आहे आणि 4 मुख या ठिकाणी राहिलेले. बघा, परंतु ब्रह्मदेव ब्रह्म असल्यामुळं ब्राह्मण हत्याचा दोष महादेवाला लागलेला आहे. ब्रह्म हत्याचं पातक झालेलं आहे. अरे देवाधिकाला पातक जोडलं जातं तर आपलं काय? त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने पुनश्च विनंती केली. देवा माझं चुकलं, माझं एक मुख खराब बोलत होतं, पण मी आता 4 वेद या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी प्रचार प्रसारासाठी करा. भोलेनाथ बाबांनी आशीर्वाद दिलेला आहे ब्रह्मदेवाला. म्हणले जा सृष्टीची निर्मिती करा तुम्ही. आणि विष्णुदेव समोर आलेले महादेवाच्या. म्हणले आम्हाला काय आदेश आहे? म्हणले तुम्ही पालन करता हरता. या सृष्टीला ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या त्यावेळेस तुम्ही अवतार कार्य सिद्ध करा आणि या कार्याला सफल करीत चला. ब्रह्मदेवाकडे काय दिलं? म्हणले निर्मिती करायची. पहिलं काहीच नव्हतं. पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही.
निर्मिती करा, चांगलं राहा. आता एक मुख खराब वाणीचं देवानी काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल बाबा ते काहून काढलं हो? अरे असलं घाण बोलत होत ते. छी 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 छी. अजून काही काही लय घाण घाण. चांगलं बोलता बोलता माणूस कधी कधी काय करायला लागून जातो. हे कथा ऐकू राहिले ना पण चांगलं बघा. आणि मग भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. तुमच्याकडे हे कार्य, भांडत बसू नका. आता काही हजारो वर्ष निघून गेले, शेवटी काय करावं लागतो. तुमच्याकडे भांडणं झाल्यावर जर शेजाऱ्याचे भांडणं झाले आणि ते पोलीस स्टेशन मध्ये गेले, जावा नाही पण गेले, पोलीस लोक मिटत्या का तुम्ही सुलानामा करत्या? हे म्हणून बाबा काय आमच्या गावात काही इथं काय पोलीस स्टेशनचं भांडणं सांगायला लागतंय. कारण मध्यस्थी केल्याशिवाय मिटतच नाही आणि दोघाला समजून घेतल्याशिवाय वाद संपत नाही. आता सांगितलं तुम्ही भजन करा, नामस्मरण करा, सृष्टीची निर्मिती करा. भजन काय करा? शुभा शुभाले शिवकाळा करले बंदे हे शुभ काम. शुभ शुभले शिवकाळा करले बंदे हे शुभ काम. शिवाएंगे तेरे काम. सुबह सुबह ले शिव का नाम. ब्रह्मदेवाने आता ओंकार उकार एकार मकराचं नामस्मरण चालू केलं. विष्णू देवानेही नाम सुरू केलं. नामात लय मोठी ताकद सांगितली महाराज. आणि या नामापासून ब्रह्मदेवाची दिनचर्या चालू झाली. सर्वप्रथम सनंदन सनातन सनात कुमार या ठिकाणी 4 मुलं निर्माण झाली. ब्रह्मदेवाला सर्वप्रथम 4 मुलं झाली. मुलं निर्माण झाले, पण ब्रह्मदेवाचे मुलं लहानसे नाही, अगदी प्रकट झाल्याबरोबर मोठाले झाले. सांगितलं बाबा रे सृष्टीचं काम करायचंय, निर्मिती करायची, तुमचा विवाह सोहळा करून देईल, तुम्हाला मुलं बाळा होतील. अच्छे म्हणले आम्हाला नामाकडे जायचं म्हणले. नका ना बाबा मला याच्यात गोवू. नको 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 आम्हाला बायका पोर. नका ना बाबा आम्हाला याच्यात गोवू. याच्यात आम्हाला गोवू नका म्हणले. बायका नको पोर नको. मग आम्हाला भक्तीकडे जायचं. भक्ती मार्ग स्वीकारला आणि हा भक्ती मार्ग रसाळवाणी नामाकडे गेले. म्हणले अरे 4 मुलं असून काही उपयोगाचे झाले नाही, कोणीतरी काम करायला पाहिजे होतं. सनात कुमारच्या नंतर प्रथम पुत्र मरीच अपने नेत्रों से भगवान ब्रह्मदेव ने निकाले. हृदय से भृंग ऋषि की निर्मिती हुई. हृदय से एक ऋषि निर्माण हुए. यांनाही सांगितलं बाबा भक्ती कर,
तुम्हाला सृष्टीचे निर्माण करण्यासाठी सहकार्य करायचं आहे म्हणले जमणार नाही, आम्हालाही भक्तीकडे जायचंय, काय करावं? मस्तक अंगिरा ऋषिका या ठिकाणी जन्म सांगितला, नासिकाद्वारे व्यान वायूद्वारे पुलह ऋषीचा निर्माण सांगितलं, समान वायूद्वारा अर्थात मुखामधून पुलस्त्य ऋषीचं निर्माण सांगितलं. परंतु कोणीही हे कार्य करायला तयार नाही, म्हणले आम्हाला तप करायचं आहे. दोनों कानों से अत्रि ऋषि का निर्माण हुआ, एक में नारद है, बोले नारायण भगवान की जय. या शिवाधर निघले, म्हणले आम्ही सृष्टीचे निर्माण करतो पण भजन करो. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. हे श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरे हरे. लीला सबसे नारी नारी हरी हरी. लीला सबसे नारी नारी हरे हरे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. नारायण 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 नारायण. हे नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. राम तुझे रे, राम तुझे रे, राम तुझे नारायण. बोलिए शिव महापुराण भगवान की जय. जोर से हाथ उठाकर ताली बजाओ. हर हर महादेव. लय भाग्य महाराज आपलं. हर हर महादेव. ताली ताली. काय सांगावं योगेश भाऊ, काय मोहनी घातली तो येऊन. नारायण श्रीमन्नारायण नारायण. नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हे नारायण 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 नारायण. आणि नारद मुनीला सांगितलं बाबा रे, तुम्ही तरी हे कार्य करा म्हणले, मी विवाह कार्यात अडकणार नाही पण तुमचं काम मात्र ऐकल. गणेश भाऊ आघाडी पाटील या ठिकाणी लासूरून आहेत. आमचे मांडुळे भाऊ बघा किती दुरून पळशी कन्नडच्या वर घाटावरून इथं आलेले आहेत. तुमच्या या कार्यक्रमासाठी जोरात आपण टाळी वाजवू. अरे ज्याच्या गावात देवगंगा त्याच्या गुडघ्याला जाऊन सांगा, ज्याच्या गावात देवगंगा त्याच्या गुडघ्याला जाऊन सांगा. बघा पळशीहून आले, लासूर स्टेशनहून आपले आघाडे पाटील
या ठिकाणी आवर्जून हजर झालेत. माग पाठीमाग गोरख भाऊ आहे, विटखेडा चंबरवाडी या ठिकाणून आपल्या या कार्यक्रमासाठी आपला सगळा ताफा घेऊन आलेले आहे. आम्ही पोरायला तिथंच म्हणलो, तिथल्या परता आपली संख्या जादा होईल. झालीच. त्याचबरोबर शेवत्याहून बघा ते विजय भाऊ पवार, कडू भाऊ पवार, अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी हजर झाले. अर्थात भगवंताचा नाद गोडी त्या ठिकाणी असा. नारद मुनी म्हणले, भगवान पितामह आदेश, म्हणले अहो आपल्याला निर्मिती करायची आणि शेवटी भगवान ब्रह्मदेवाला आता मार्ग राहिला नाही, म्हणून नारद मुनी आणि दक्ष राजा ज्या ठिकाणी निर्मिती झाली, दक्ष राजाने ठरवलं, म्हणले पितामह मी तुमचा संकल्प नक्की पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या पुष्पामध्ये आपण भरपूर काही बघणार आहोत. उद्याच्या पुष्पामध्ये आपण मच्छिंद्रनाथाचा जन्म बघणार आहोत. आणि महाराज तुम्ही लय वडेवरे भाऊ महाराज काय सांगावं. आणि मग दक्ष राजाने ठरवल्याप्रमाणे ब्रह्मदेवाला पितामहाला नमस्कार केला, सांगितलं काही हरकत नाही, सृष्टी निर्माण करण्यासाठी माझं योगदान तुम्हाला राहील. नारद मुनी म्हणले, जेव्हा जेव्हा तुझ्यावर संकट येईल मी तुझा बंधू म्हणून तुझ्या पाठीशी राहील. अरे म्हणून भाऊ भावाचा विचार असावा. कथा कीर्तन कशासाठी, हे कार्यक्रम कशासाठी करायचे, लगेच करून घेण्यासाठी नाही. हरी महाराजचं असं झालं, पोरगी पाहायला गेलो, पोरगी एका डोळ्यानं आंधळी तरी करूनच घ्या. म्हणलं पोरगी पाहायला गेलो, ती एका पायानं लंगडी तरी करूनच घ्या. पण मित्रमंडळ म्हणले, हरी महाराज असं काय करू राहिले तुम्ही, पोरगी चांगली पहा. तुम्हाला पोरगी चांगली भेटली, मी दुसरा हरी महाराज सांगू राहिलो, आमच्या घरचा येईल का इथं, येईल का नाही, मी आमच्याकडचा हरी महाराज. विनोदाचा भाग होता. आमच्याकडे ग्रस्त आला, म्हणले महाराज आपल्या मुलाला पोरगी पहा. तर आमचं काही कारखाना थोडी, पण लय विचित्र विचित्र लोक आहेत आमच्याकडे. महाराज लोक म्हणले ह्या खालच्या लोकांना जुमच नाही. एक नारळ अगरबत्तीचा पुडा, कापराची डबी, बसले महाराजच्या कोपंडी. महाराज म्हणले आपल्या की नाही योगेशला पोरगी पहा. आता बाबाकडे कुठं पोरगी, याचा जमाना, याचा जमाना, याचा जमाना. या जमाजमीचा कार्यक्रम सुरू आहे. कहून जमाना, हा नालायक कधी कथेलाच गेला ना. हा 4 महिने गाड्या माग फिरला, तिकडच काटा कुपट्याला पडला आणि तो सगळ्या गावांना पाहिला. 4 महिने कळले का, पण नाही कळाले. अरे ते गावामध्ये काहीतरी होतं ना, बटन दाबायचं, काय म्हणतात त्याला तुमच्याकडे, माता मावले काय म्हणतात. हा इकडच्या आला सगळं जास्त माहित राहत. काय मतदान म्हणले, पप्प्याच्या बापाला म्हणले होते पोरग घरी आलं नाही, फोन लावा. काय फोन लावा, तो रेंज मध्येच नाही. त्याचा फोन कसा पाहिजे, त्याचा फोन. पण आता अशी पाळी आली माता मावल्यांनो, आंधळी जरी पोरगी असली तर करूनच घे नाही.
लंगडी असली तरी भेटतच नाहीये. 99% खाली राहणार आहे. पापाचा गडा इथंच भरतोय. म्हणून कथा कीर्तनाला आवर्जून तोंडके काढले पाहिजे. पण हे तोंडके इकडे येत नाही, ते तिकडे मात्र पळाल्याशिवाय. आता कसे लग्न होतीन गणेश भाऊ? नारी महाराजचं असं झालं लगेच करावं. लगेच करायचंय, पण काय करा? दक्ष राजाची पत्नी वीरणी बरोबर दक्ष राजाचा विवाह सोहळा झाला. या दक्ष राजाला अनेक कन्या झाल्या. अरे पोरी लागतील ना लग्न करायला. नारद मुनी निघून गेले आपल्या शोधामाला. ब्रह्मदेव गेले आपल्या कर्म कार्य करण्यासाठी. विष्णुदेव निघून गेलेले आहेत. ब्रह्मदेव विष्णुदेव निघून गेले. नारद मुनी सुद्धा आपलं कार्य करण्यासाठी निघून गेलेले. एक खुर्ची द्या महादेवाला. त्या तिकडे खुर्ची होती बघा कुठे. महादेवाला बसायला खुर्ची द्या. ब्रह्मदेव आणि नारद मुनी सुद्धा निघून जाता आपल्या कार्यासाठी. नारायण नारायण भजन चालू झालं. नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 माइक सिस्टम, साउंड सिस्टम, कथाकार, गायनाचार्य हे सगळे जीवाचं अंग असतं. आणि हे जीवाचे अंग जर फाटले रे भाऊ, मग काही खरं नाही. यांनी काय होतं, इच्छुक येत असतो. रिकाम्या वेळात बटन बंद चालू. नारद मुनी निघून गेल्याच्या नंतर दक्ष प्रजापती वीरणी बरोबर विवाह सोहळा करून सुख संपन्न झाले. परंतु त्या सतीचा विवाह महादेवा बरोबर कशामुळे झाला, तर महाराज म्हणले तिच्या तपश्चर्यामुळे झाला. तिनं महादेवाला प्राप्त केलं खरी, अतिशय तपश्चर्या केलेली ती सती भगवान शिवाची आराधना करत करत महादेवाने सती बरोबर विवाह केला. आणि या विवाहामध्ये बरेच दिवस निघून गेले. महादेव आणि सतीचा विवाह झाला. सर्वप्रथम प्रजापती राजाने एक मोठा यज्ञ केला. या बाईनं महादेवाला तपश्चर्यावर प्राप्त केलं होतं. दक्ष राजाच्या विरोधात हे लग्न झालं होतं. बाबा भोलेनाथ कसे होते, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ ए भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती. हर्षयुक्त विमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म
गजचर्म व्याघ्रंबर गजचर्म व्याघ्रंबर गजचर्म व्याघ्रंबर गजचर्म व्याघ्रंबर पटत नव्हते. कधी डमरू वाजायचा भाऊ तुम्ही स्वयं चालू द्या ना हो एकदा. काय यार मी प्रथमच तुमच्या गावात आलो, इतका मूड हात नका करू. आणि मग काय सांगत होतो मी कथा लक्ष सगळं गेला तो का भूते वेताळणार बाबाच्या गळ्यात सरपाई म्हणले अंगाला सगळं भस्म लेपन आहे, अर्धे कपडे घातले ना अर्धा तो उघडायचा. म्हणून सगळं दुनियाला निमंत्रण दिलं, बाबा बोले नाथाला निमंत्रण नाही गेलं. सतीला राग आला, म्हणले आव तुम्हाला काही पत्रिका फोन बिन काही. हे पोरियो, आपल्या माहेराला जरी कार्यक्रम असला, नवऱ्याला जर फोन नसला जायचं नाही. महादेव म्हणले मला काही निमंत्रण आलं नाही. विष्णूला आलं, ब्रह्मदेवाला आलं, नारदाला आलं, नवे 88,000 ऋषीला आलं, पण आपल्याला काही निमंत्रण. कदम भाऊ निमंत्रणाशिवाय जाऊ नाही. बिन बुलाए मेहमान हाजर हो गए तो फिर अवघड आहे. आता राहू दे रे बैच नाही तर मग बस चांगलं चालू झालं. नाहीतरी माझा बी आवाज लय मोठा आहे, सुंदर आता आवाज येऊ लागला. चालू होते बटन आणि तुमचं ते तबला वाजता वाजता बटन बंद करायचे. तुमचं वाजणं बंद झालं का ते बंद करायचं, तिकडे त्याला ताण नाही. नवीन यांचं असं होतं, महाराज परत यांना आवाज मोठा पाहिजे. आणि महाराज असं का काय कळत नाही, मला काही येत नाही. अरे तर दक्ष राजाने निमंत्रण दिलं नाही. आणि विचार करा, फोन जर आला नाही तर जायचं नाही ठरलं. पण त्या बाईनं काय केलं, महादेवाला समाधी लागून दिली. ते आपले बसले जपाला, स्थानापन्न झाले, डोळे मिटले का बाबा किती का दिवस उघडीत नव्हते. सतीला वाटलं आता ही समाधी लागली, ही समाधी कधी उठून माहित नाही, आपण फेर फटका मारून येऊ, बापाच्या घरी काय चाललं पाहून येऊ. बाई गेली, बाबा कुठं मग्न आहे आपल्या रामनामामध्ये. पीले पीले राम का प्याला, बाबा हो गया भोला प्यारा बाबा हो गया भोला. हरि बोल, ताली ताली ताली. हा
परमात्म्याचं ध्यान आणि महाराज भगवान भोलेनाथांनी कधीच राम नाम घेतलंय. गीतामध्ये एक श्लोक आलेला आहे, अहम वैष्णवरो भूता प्राणिना देहाश्रितम प्राणा प्राण समायुक्तम पंचामण्यम चतुर्विदा. चार युगापासून भगवान परमात्म्याने आता किती 28 युग होऊन गेले म्हणतो. परंतु राम के भी कोई और राम है, उन्हें पूजते सदा शिव है. घट घट में बैठे राम, घट घट के निवासी बाबा भोलेनाथ अविनाशी. रूप अनेक है. आणि मग त्या ठिकाणी दक्ष प्रजापती राजानं सांगितलं मुलीला, बाई तुझ्या नवऱ्याला या ठिकाणी निमंत्रण दिलं नाही, तू कशाला आलीस? तू आली म्हणजे तो येईल. कोण येईल? तो जोगडा. म्हणले अहो नीट बोला. नवऱ्याची निंदा सुद्धा कोणाच्या मुखातून ऐकून घेऊ नये, ते पाप आहे. मग बाप जरी आपल्या नवऱ्याबद्दल गलत बोलत असेल, थांब पप्पा थांबा, माझ्या नवऱ्याबद्दल बोलू नका. अरे कथा कीर्तन आम्हाला समजून घेण्यासाठीच आहे. कथा कशासाठी करायची? मी बोलत नाही, ग्रंथ सांगतो. दक्ष राजाने सतीला काय नाही बोललं ते बोलून टाकलं आणि शेवटी सतीचा क्रोध अनावर झाला. सतीनं आपला देह त्याग केला आणि हे येड्या बाबाला कळालं. आता महादेव येतो अति क्रोधी. नंदीला विचारलं, अरे नंदी पुढे आपलं गिराईक. म्हणले कधीच जाईल. अरे पुढं म्हणले तुमच्या सासरवाडीला माहेराला, तिच्या आई साहेब माहेराला गेल्या म्हणले. अशा कशा माहेराला गेल्या म्हणले? तिथं काय झालं, अनर्थ घडला असेल. काय घडलं असेल? बरं हे बाबा काही साधं नाही, याला काय दम? हा सती दिसली नाही घरामध्ये, तो नवरा चिलबिचिल होतो. आणि जो चिलबिचिल होतो तो समजून चालायचा तो पतिव्रता. आता बाह्यात पतिव्रता पाहायचं काम नाही राहिलं. आता कोणाच शोधावं लागेल? माणसात शोधणं गरजेचं आहे पहिला. ज्या मनुष्याला आपली पत्नी घरात दिसली नाही त्यांनी येडं पिसं झालं पाहिजे. कुठं गेली कुठं गेली कुठं गेली? तू म्हणाल चांगलाच कथा कर धरून आणलं बाबा. महादेवाला समजलेलं होतं की त्या ठिकाणी सतीचा काय होणार आहे, अनादर होणार आहे. आणि हा अनादर सहन झाला नाही म्हणून बाबा भूतनाथ वेताळ अनेक गण घेऊन वीर घेऊन त्या ठिकाणी आले. परंतु जाता जाता सतीनं जाता जाता आपल्या पित्याला श्राप दिला होता, तुझ्या घराचा कुल नाश होईल. सती साधारण नव्हती. पुढे त्या सतीनं हिमालयाच्या उदरी जन्म घेतला आणि महाराज साधारण
हा भगवान परमात्म्याचा सोहळा साधा नाही. शैलपुत्री ती जगदंबा मा भवानी पार्वतीच्या रूपानं प्रगट झाली. महादेवानं त्या ठिकाणी येऊन तांडव केलं. अनेक यज्ञ उद्ध्वस्त झाले. बाबा भोले जेवढे भोले बिगड़ले तो बुबुल के गोले. आग बुबुल के गोले टपक गए. आणि त्यावेळेस मग भगवान महादेवाची पत्नी पार्वती शैलपुत्री त्या ठिकाणी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतो. आता पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होण्यासाठी बऱ्याच कालखंड गेला. महादेवाची समजूत सगळ्या देवगणांनी घातली, विष्णूने घातली, नारद मुनीने घातली आणि महादेवाचा विवाह सोहळा करायचा ठरवला. ते कपडे बिपडे सगळं काय घेऊन आले का नवरदेव आधीच खराब आहे. आज बाबा भोलेनाथाचा विवाह आहे. महादेवाचा विवाह संपन्न होतो. तो साधा नाही. चौकड पत्रिका वाटवा, अक्षदा वाटा, फुलं द्या म्हणले. अनेक प्रकारची त्या ठिकाणी महादेवाचा विवाह सोहळा बघण्यासाठी देवगण, ऋषीगण, मुनिगण, गण गंधर्व या ठिकाणी प्रगट झालेले. आणि माता राणीला, पार्वती माताला घेऊन येण्यासाठी 2-3 कलवाऱ्या तिच्या मागे या. पार्वती माता काही साधारण नाही. या दोघी तिघी जणी या तिच्या बरोबर. भोलेनाथ बाबाचा विवाह सोहळा मध्ये कपडा धरा आहे का? 2 जण 4 जण उभे राहा. आज मेरे बाबा का, मेरे भोले बाबा का आणि आज पार्वती माता उभं करा. नवरदेवचे मामा, नवरीचे मामा. आता नवरदेवकडून कोण कोण आहे, नवरीकडून कोण कोण आहे, या 2-4 जण टपकन चला. आज मेरे भोले की शादी है, आज मेरे भोले की शादी है, आज मेरे भोले की शादी है, आज मेरे भोले की शादी है. ब्रह्मा भी आए, विष्णु भी आए, आए ऋषि मुनिगण. आज मेरे भोले की शादी है, आज मेरे भोले की शादी है, आज मेरे शंकर की शादी है, आज मेरे शंकर की शादी है. आज मेरे भोले की शादी है, आज मेरे भोले की शादी है, आज मेरे भोले की शादी है, मेरा सोदर की शादी है. हर हर पिशाच आए, भूत आए, शादी में आए. आज मेरे भोले की शादी है, आज भोले की शादी है. हरि बोल. भोले की शादी है. आज मेरे भोले की शादी है, हर हर भोले की शादी है. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सावधान शुभमंगल सावधान शुभ मंगल. सावधान 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 सावधान. शुभ मंगल सावधान सावधान.
सावधान तारा बलं चंद्र बलं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि देव 7 विश्व लग्न मुहूर्त प्रवर्तते सावधान लक्ष्मी नारायण चिंतन साधना उमा पार्वती नमः सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गंगा नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमांगवती वेदिका श्रीप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण हा योगा योग आहे सरिता कुरिया सदा मंगलम वधूवर्यो शुभम भवतु सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा फलं चंद्र फलं तदेव लक्ष्मी पतते मनसा स्मरामि शुभ मंगल सावधान अशा प्रकारे महादेव पार्वतीचा विवाह संपन्न सोहळा साजरा झाला आणि खास खास पाहुणे या विवाह सोहळ्याला आले म्हणजे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. इकडे काही दान दक्षिणाचं काही काम नाही म्हणले, काही आहेर वगैरे स्वीकार केला जाणार नाही, खिशाला काही कोणाचा झळ लागून देऊ नका. महादेव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. आपले शिवसेना उपतालुका प्रमुख PS पाटील ये बी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मंचावर आपण पुष्प देऊन स्वागत करू. आता या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना म्हणले महादेवाला आता थोडस संसाराकडे नेण्यासाठी सगळ्या देवगणांनी सांगितलं तुम्ही विवाह करा शैलपुत्री बरोबर, अर्थात हिमालयाच्या पुत्री बरोबर. सुंदर असा जोडा. काही लोकांचे लय फ्यूज उडेले, अजून आपला धर्मच कळाला नाही. मला तर रोखोक बोलावं वाटतं. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून रोखोक बोलूया. आपला धर्मच कळाला नाही, अरे आपली परंपरा कळाली नाही. वासुदेव परो धर्म वासुदेव परो गती. एकदा धर्म कळाला, एकदा धर्माचा अर्थ कळाला तर ते गतीला जाईल. अरे महादेवाचा विवाह सोहळा झाला, जो आदिनाथ है, सबका नाथ है. काही काहीच साधूकडे पाहण्याचं लक्षण वेगळंच आहे भाऊ, प्रवीण भाऊ. हा कसा आहे काय, तुला काय त्याच्या पंचायती करायचं. धर्म काय सांगतो ते करा, तुमचे कर्म चांगले करा, मग मात्र निश्चित फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे जगाचा मालक ज्यांनी सर्वप्रथम वैष्णव धर्माची निर्मिती केली, स्वतः वैष्णव झाले, नाग वस्त्र व्याघ्रांबर वासुकी हार घालून भगवान परमात्म्याने धर्माचा पताका उचलला. नारद मुनी असतील, गावोगावी प्रचार होऊ लागला. आणि या लग्नाला कोण कोण नाही जमलं. महादेवाच्या लग्नाला हो आले वराडी कोण
ए खंडेरायाच्या लग्नाला हो आलं बराणी कोण कोण संगे पार्वती ए संगी लक्ष्मी घेऊन आले विष्णू भगवान लक्ष्मी घेऊन आले विष्णू भगवान सुरेश कथा आपण गण उतरले गंधर्व उतरले आणि या विवाह सोहळा संपन्न झाला. भोजन महाप्रसाद होणार आहे. उद्या ठीक 7 वाजता कथा सुरू होईल. 2ही मिनिटं मागं पुढे होणार नाही आणि 9लाच कथा संपेल. त्याच्यातही काही शंका नाही. महादेवाचं कार्य संपलं. पार्वती मातेला घेऊन महादेव त्या ठिकाणी आपल्या कैलास पर्वतावर निघून गेलेले आहेत. भगवान पार्वतीला घेऊन आपल्या स्वधामाला कैलास पर्वतावर निघून गेले. पुढे भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना कथा उद्या नवनाथ साराकडे जाणार आहे. नवनाथ भक्ती सारामध्ये घुसणार आहेत. येताना माता माऊल्यांनी ताट ज्योत आरतीची ज्योत घेऊन यायची आहे. 5 दिवस आपली कथा या ठिकाणी होणार आहे. हा 7 दिवस का ते हरी काकाला विचारावं लागेल. योगेश भाऊ हरी काकाला विचारावं लागेल कथा किती दिवस करायची. येताना ताट आरतीचं सोबत घेऊन यायचं आणि माऊलीनं एकटीनं नाही यायचं. आपला मालक घेऊन यायचं. पार्वती कशी महादेवाला घेऊन गेली तसं आपणही गेलं पाहिजे. अहो या पावन पुण्यभूमीमध्ये पलीकडून भैरवनाथाचं मंदिर आहे ना. नदीचे वाटतं पलीकडून शिवणा आहे. ही डेकू नदी आहे. भैरवनाथाचं स्थान या ठिकाणी जाज्वल्य आणि जागृत आहे. त्याचबरोबर इकडे कानिपनाथ बाबाचाही दरबार आहे. विठ्ठल मंदिर आहे. बघा तुम्ही नाथ. आणि अशा या पावन पुण्यभूमीमध्ये ही कथा सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची इच्छा जाणून हरी महाराज म्हणले, महाराजा मी 14 वर्षापूर्वी करतो, यंदा तुम्हाला कथा करायची. महाराज पब्लिक जमणार नाही. म्हणलं नका जमून देऊ, जाऊ द्या, देव तर राहील ना. आणि दयाद बाबाचं कार्य करत असताना गेले 12 वर्ष आम्हालाही पूर्ण झाले आता. परंतु मनामध्ये कधी घेणार नाही, घेतलाही नाही. मी आधीच लोक बोलून गेलो. समशत्रोच मित्रोच तथा मान अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. अरे सुख आल्यावर तर मजा वेगळीच आहे, पण दुखात खरा आनंद घ्यायचा. दुखात आनंद घेता आला पाहिजे. म्हणून करताना कथा प्रवचन कीर्तन हे ऐकल्याच गेले पाहिजे. आणि अशा या महादेव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला. अनेक काल निघून गेल्याच्या नंतर कलियुगाला प्रारंभ होणार. सतयुग निघून गेला, द्वापर युग निघून गेला, त्रेतायुग निघून गेला, कलियुगाला प्रारंभ होणार. म्हणून करताना वासुदेव श्रीकृष्ण भगवंत आणि नारद मुनी विचार करून या पुष्पाकडे जात आहे.
की बाबा रे आपण कलियुगामध्ये काय करायचं. आरती पेटवा. आजचा पुष्प आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. आरतीच्या द्वारे सर्वजण जागेवर उभे राहतील. आरती संपन्न होईल आणि उद्याच्या पुष्पाला आपण येताना खास करून माता माऊल्यांनी सर्वांनीच आरतीचं ताट सोबत घेऊन यायचं आहे.